श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामीसुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरांसी, अधिकारी नेमू गादींसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा समर्थी म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट, जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी. लपून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता, कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादातयांचे अभिधान, त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी, यासी अमृतदृष्टीने पाहोनी, निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवी समर्थांते. समर्थे बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाला यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहिलं. केजगाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा येऊनी सत्य, पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत, दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईंसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठविन मी सत्य. मग समर्थांजवळी येत, घेवोन या दादासी. समर्थे वृत्त ऐकोन, म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ, तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे, वर जावे आपण सर्वाते. समर्थे तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती, दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करोनी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामीसुताची यासी द्यावी, कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी, चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वता, न रुचे चित्ता त्याचिया. यापारी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी, शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊनी सत्वरी, श्री सन्निध आले टाळ करी, तेव्हा दादा घेऊनी तंबुरी, भजन करीत आनंदे. समर्थे ऐशा समयासी, आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेची. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रगटली ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करोन, जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुन वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादांप्रती, वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करता, दादांची या शिरी ठेवता, पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तयेसी, जे बरे वाटले आम्हासी, तेची करूया समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले. ऐकोन ऐशा वचनाला,
समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादांसी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणाभाकी पदर पसरी, विनवितसे नानापरी, शोक करी अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादांसी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहोनी, क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझीही करणी, लोकापवद कारणा. भिक्षांना आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिजप्रती बोलती, ऐक सुखे तुच्छ गमती, माते आज पासोनी. पुत्राचे ऐकोन वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी, बसवून संस्था चालविली. ते दादा बुवा सांप्रती, मुंबई माझी वास्तव्य करीती, काकूबाई अक्कलकोटी, वसताती आनंदे. कलियोगी दिवसेंदिवस, वाढेल स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामी दास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त, वर्णली असे संकलित, केला नाही विस्तार येत, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत, तैसेची दादा बुवा सत्य, भुवरी जगदोत्तार्थ, विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामीचरित सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत, अष्टोदशोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.